माझं नाव अनुष्का आहे. माझं वय आता लग्नासाठी योग्य झालं होतं आणि माझं लग्न ठरलेलं होतं. हे नातं खूपच कठीण प्रसंगातून ठरवलं गेलं होतं. आम्हाला मुलाकडच्यांकडून खूप काही ऐकावं लागलं. एक एक पैसा जमून आम्ही हुंड्यासाठी सगळं तयार केलं होतं. घरात इतका तणाव आणि चिंता होती की मनात यायला लागलं की लग्नच नको करायला. आई वडिलांनी कर्ज काढून होणाऱ्या सासऱ्यांच्या सगळ्या मागण्या आणि गरजा पूर्ण केल्या होत्या. इतकंच काय, त्यांच्या कपड्यांचाही खर्च आई वडिलांनीच केला होता. आता माझी स्वतःची खरेदी बाकी होती. मी माझ्या खूप गरजेच्या गोष्टी टाळल्या होत्या, पण काही गोष्टी अशा होत्या ज्या घ्याव्याच लागणार होत्या. याच गरजांसाठी मी एका कापडाच्या दुकानात गेले होते. विचार केला की 2-4 ड्रेस तरी शिवून घेऊ, पण तिथे एक अशी घटना घडली की मी पूर्णपणे हादरवून गेले. दुकानदार फारच कंजूस वाटत होता. तो एका ड्रेसचे खूपच जास्त भाव सांगत होता आणि म्हणत होता की हाच एक भाव आहे, घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर पुढच्या दुकानात जा. मी मनात म्हटलं, किती उद्धट माणूस आहे. पण मला कपडे आवडले होते म्हणून मी विचार करत उभी होती की काय करावं. माझ्याकडे पैसे होते, पण जर मी इथून कपडे घेतले तर घरी परत जायला पैसे उरणार नाहीत. मी या विचारात असताना अचानक कुठून तरी एक फकीर दुकानात आला. तो फकीर खूप उंच आणि मजबूत शरीराचा वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावर पांढरी दाढी होती, केसही पांढरे होते आणि त्याचा पोशाखही काहीसा विचित्र होता. तो दुकानात भीक मागायला आला. दुकानदार त्याच्यावर ओरडला, बाहेर जा, तुला आत येऊ दिलं कुणी? त्यावर तो फकीर म्हणाला, माझं ऐकले का? जर तू आज मला एक रोटी खायला दिलीस तर तुला तितकेच कोटी रुपये मिळतील. हे ऐकून मी थक्क झाले. मी विचार केला, आजकालच्या लोकांना भीक मागायला काय काय शक्कल सुचतात. दुकानदाराने हसून विचारलं, बरं, मी जितक्या रोट्या तुला खाऊ घालीन तितके कोटी मिळणार? फकीर म्हणाला, हो, जितक्या रोट्या खाऊ घालशील तितकं धन मिळेल. त्याचं बोलणं ऐकून मीही त्याच्याकडे लक्ष देऊ लागले, कारण त्याच्या शब्दामध्ये काहीतरी वेगळंच आकर्षण होतं. पण दुकानदाराने त्याला ढकलवून बाहेर काढलं आणि म्हणाला, जा, ज्या पैशांची तू गोष्ट करत आहेस त्यातच स्वतः खा. फकीर म्हणाला, मी नाही देणार, देव देईल. जो मला रोटी खाऊ घालेल देव त्याला धन देईल. दुकानदार बोलला, हो हो, बरेच पाहिले आहेत तुझ्यासारखे, रोज येता दुकानात. तुम्हाला लोकांना देवाचीही आता भीती राहिलेली नाही. देवाचं नाव घेऊन भीक मागायला लागलात. इतकं बोलून त्याने त्या फकीराला इतक्या जोरात ढकललं की शेवटी तो जमिनीवरच पडला. हे पाहून मला खूप वाईट वाटलं. मी विचार केला, बिचारा फक्त भाकरीच तर मागत होता, पैसे तर नाही मागितले. कदाचित त्याला खरंच भूक लागली असेल आणि भाकरी मागण्यासाठी त्याने असा काहीतरी उपाय शोधला असेल. मोठमोठे दुकानदार सुद्धा आपलं सामान विकण्यासाठी वेगवेगळी कारणं देतात. कधी म्हणतात की माल महाग झाला आहे, कधी म्हणतात की बाहेरून आला आहे, आम्ही इतक्यातच विकत घेतला आहे. हे लोक जर आपलं सामान विकण्यासाठी खोटं बोलू शकतात, तर तो गरीब जर भाकरीसाठी काहीतरी कारण देत असेल तर त्यात काय वाईट? मी देखील दुकान सोडलं आणि बाहेर निघून गेले. दुकानदार मागून हाक मारत होता, पण मी त्याचं काही ऐकलं नाही. बाहेर आले तर पाहिलं, तो फकीर खूपच वेगाने चालला होता. मी त्याला हाक मारली, बाबा, 1 मिनिट थांबा. तो थांबला. मी विचारलं, आपल्याला खरंच भूक लागली आहे का? तो म्हणाला, हो बाळा, मला खूप भूक लागली आहे. जो मला भाकरी खायला देईल त्याला करोडो रुपये मिळतील. मी म्हणाले, काही हरकत नाही, मला करोडो रुपये नकोत, मी तुम्हाला भाकरी आणून देते. मी एका हॉटेलमध्ये गेले आणि हॉटेलवाल्याला सांगितलं, त्याच्यासाठी 10 भाकऱ्या आणि 2 प्लेट भाजी पॅक करून द्या. मी मुद्दाम जास्त जेवण दिलं, जेणेकरून ते 2 वेळा तरी खाऊ शकतील. मी बाबांच्या हातात पॅकेट दिलं आणि म्हणाले, हे तुमचं जेवण आहे, तुम्ही हे आत्ताही खाऊ शकता आणि रात्रीही. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन, देव तुमचं भलं करो. त्यांनी मला नीट पाहिलं आणि विचारलं, बाळा, तुझं नाव काय? मी माझं नाव सांगितलं. मग त्यांनी विचारलं, कुठं राहतेस? मी म्हणाले, मी इथंच जवळ राहते. ते परत विचारू लागले, कुणाची मुलगी आहेस? मी म्हणाले, मी पोस्ट मास्टर प्रकाश यांची मुलगी आहे. ते म्हणाले, देव तुझ्या आईवडिलांना खूप आनंद देव. मी म्हणाले, माझं लग्न ठरलं आहे, फक्त माझ्यासाठी प्रार्थना करा की माझं पुढचं आयुष्य सुखाचं जाऊ. बाबा म्हणाले, ईश्वराच्या इच्छेने सगळं ठीक होईल. तू एक चांगली माणूस वाटतेस. चांगल्या लोकांबरोबर नेहमी चांगलंच होतं. बाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. जेव्हा मी तिथून निघाले तेव्हा ते बाबा सतत आशीर्वाद देत होते.
मी स्वतःसाठी काहीच घेतलं नाही आणि घराकडे निघाले. रस्त्यात मी बाबांच्या बोलण्याबद्दल विचार करत होते की चांगल्या लोकांबरोबर चांगलंच होतं, पण माझ्याबरोबर कधीच काही चांगलं झालं नव्हतं. माझं वय 28 वर्ष झालं होतं तेव्हा कुठे माझ्यासाठी एक स्थळ आलं, तेही फक्त यासाठी की मी एका शाळेत शिकवायचे आणि 15,000 रुपये पगार होता. लग्नाआधीच माझ्या सासूबाई आणि नणंद म्हणत होत्या की तुझा पगार आम्हाला द्यावा लागेल. जेव्हा लग्नाआधीच अशा प्रकारच्या गोष्टी होत होत्या तेव्हा लग्नानंतर माझं काय हाल होईल याची कल्पनाच नको. ही गोष्ट मला माझ्या नंदेनं फोनवर सांगितली होती. मी ही गोष्ट माझ्या आईवडिलांना सांगितली नाही, कारण हे स्थळ खूप मेहनतीनं मिळालं होतं. जर हे सुद्धा सांगितलं असतं तर त्यांना खूप वाईट वाटलं असतं. इतक्या गोष्टीसाठी लग्न मोडणं शक्य नव्हतं, पण त्यांना चिंता मात्र नक्कीच वाटली असती की आमच्या मुलीचं भविष्य कसं असेल. या व्यतिरिक्त मला अजून एक मोठी गोष्ट समजली. आमच्या साखरपुड्याला माझ्या होणाऱ्या नवऱ्याचे काही नातेवाईक आले होते. त्यातली एक आंटी वारंवार माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांनी माझा नंबर घेतला आणि नंतर मला फोन केला. त्यांचं बोलणं ऐकून माझं मन अजूनच अस्वस्थ झालं. त्यांनी सांगितलं की या घरात लग्न करू नकोस, हे लोक अजिबात चांगले नाहीत. त्यांनी त्यांच्या पहिल्या सुनेबरोबर खूप वाईट वागणूक दिली होती. तिचं सगळं सामान हिसकावून घेतलं आणि आपल्याच मुलीला हुंडा म्हणून दिलं. त्या म्हणाल्या की हे लोक फक्त हुंडा आणि तुझ्या नोकरीसाठी तुझ्याशी लग्न करत आहेत. त्यांचा मुलगा कुठल्याच कामाचा नाही. त्यांनी हेही सांगितलं की तुझ्या होणाऱ्या नवऱ्याचं याआधीही एका मुलीबरोबर अफेअर होतं आणि त्याचं वागणं प्रत्येक दुसऱ्या मुलीकडे वाईट नजरेनं असतं. तो अजिबात चांगला माणूस नाही. पण मी करणार तरी काय? ईश्वराच्या इच्छेने आमच्या 4 बहिणींचं कुटुंब होतं. सगळ्यांची लग्न झाली होती, कारण त्या सगळ्या खूप सुंदर होत्या. माझ्याकडे नोकरी होती, पण माझ्या रूपात विशेष काही नव्हतं. हे स्थळ कुठेतरी मिळालं होतं. जर मी या स्थळासाठी नकार दिला असता तर कदाचित पुढची 3-4 वर्ष अजून काही स्थळ मिळालं नसतं आणि 3-4 वर्षांनी माझं वय 30च्या पुढे गेलं असतं. मग लोकही बोलायला लागले होते, ती 30 वर्षाची झाली तरी अजून तिचं काही ठरत नाहीये. अशा वयात कोणी पटकन मुलीचं लग्न करत नाही. म्हणूनच मी माझी शेवटची संधी होती आणि मी फारच चिंतेत होते. ह्याच विचारात गुंतलेली मी घराकडे चालले होते. वाटेत काही किरकोळ वस्तू घेतल्या. गरज तर होतीच आणि बाजारात आलेच होते, म्हणून वेळ वाया घालवणं योग्य वाटलं नाही. आधीच मला फारशी सुट्टी मिळत नव्हती. आई वडील सुद्धा सध्या खूप चिंतेत होते. मुलीला सासरी पाठवणं त्यांच्यासाठी फार कठीण होतं. किती विचित्र आहे ना, माणूस स्वतःची लेकरं दुसऱ्याला देतो, वर त्याच्यासोबत सामानही देतो आणि तरीही अपमानाचे शब्दही ऐकावे लागतात. हे सगळं विचार करत असताना मनात एक हुरहुर होती. माहीत नाही पुढचं आयुष्य कसं असेल. कधी कधी वाटायचं लग्नच करू नये, पण असं केलं तर आईबाबांना दुःख होईल. या सगळ्या विचित्र रीती परंपरा आहेत. पण जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा तर समोर एक अजून मोठं वादळ माझी वाट बघत होतं. बाबांचे डोळे पाण्याने भरलेले होते आणि ते डोकं पकडून बसले होते. मी विचारलं, बाबा काय झालं? ते म्हणाले, लग्नाच्या फक्त 2 आठवडे आधी मुलाकडच्यांनी एक अट ठेवली आहे. ते म्हणतात त्यांना 10 लाख रुपये रोख हवे आहेत. हे ऐकून मी हादरून गेले. मी विचारलं, 10 लाख रुपये, तेही रोख, आणि का? बाबा म्हणाले, त्यांचं म्हणणं आहे की आपण फारच कमी हुंडा दिलाय, ना कूलर दिला ना गिझर. आज संध्याकाळी ते ह्याच विषयावर बोलायला येणार आहेत. आपण त्यांना काय सांगणार? आपल्याकडे 1 रुपयाही उरलेला नाही. जेवढं काही आहे त्यातून कसं बसं तुझं लग्न होईल इतकंच आहे. कुणाकडून मागून तरी कसं? आधीच सगळीकडून मागून सगळं जमवलंय, आता तर उधारही फेडायची. हे ऐकून मीही खूपच अस्वस्थ झाले. संध्याकाळी ते लोक आले आणि अशा पद्धतीने बोलायला लागले की जसं त्यांनी मला विकत घेतलं आहे. ते म्हणाले, आम्ही काय ह्या पैशांचा स्वतःसाठी वापर करणार आहोत? हे सगळं तुमच्या मुलीच्याच कामी येईल. लग्नानंतर तुमचा जावई या पैशाने काहीतरी व्यवसाय सुरू केलाय, त्यानंतर त्याचा सगळा फायदा तुमच्या मुलीलाच होईल. आम्हाला काही नको आहे. उलट आम्ही तुम्हाला असा जावई देतो आहोत की तुम्ही म्हणाल असा जावई आमच्याकडे कधीच नव्हता. तो तर आधीपासूनच तुमचं प्रत्येक म्हणणं ऐकतोय. एका माणसाने सांगितलं 10 लाख नकोत, 8 लाख द्या. पण आजच्या काळात 10 लाख म्हणजे काहीच नाही. एक व्यवसाय आहे ज्याची सुरुवात 10 लाखांनी होते. म्हणून हे सांगितलं. देव साक्षी आहे, त्या पैशामधून एकही रुपया आम्ही स्वतःसाठी ठेवणार नाही. तुम्ही असे समजा की हे पैसे तुम्ही तुमची मुली आणि जावयाला दिले आहेत.
पण त्या लोकांनी आमचं एकही बोलणं ऐकून घ्यायला तयार नव्हते. शेवटी म्हणाले की जर तुम्हाला पैशाचं काही करता येत नसेल तर स्पष्ट सांगा, आम्ही हे नातं तोडतो. माझ्या वडिलांनी छातीकडे हात ठेवला आणि आई खूपच चिंतेत पडली. ते लोक निघून गेले आणि मी संपूर्ण रात्र रडत राहिले. बसून बसून देवाकडे प्रार्थना करत राहिले. सकाळी मी एक निर्णय घेतला. उठून म्हणाले, त्या लोकांना सांगून टाका आपण हे लग्न करत नाही. कारण जर आपलं शरीर विकलं तरी आपण 10 लाख रुपये जमवू शकत नाही. आधीच जसं काय होतं ते सगळं आपण लग्नात वापरून टाकलं आहे. काय उणीव ठेवली आहे हुंड्यात की अजून 10 लाख हवे आहेत. आणि वरून त्याचा व्यवसाय सुद्धा आपणच सुरू करून द्यायचा. स्वतः का नाही करत व्यवसाय. माझ्या वडिलांनी सांगितलं, मुलगा चांगला आहे. खूप अडचणीनंतर हे नातं जमलंय. त्याला पाहून आपण होकार दिला होता. मी म्हणाले, मुलगा चांगला असला तरी त्याचे आई वडील चांगले नाहीत. अशा लोकांमध्ये मी राहिले तर माझं आयुष्य संपून जाईल. तो मुलगाही मला काही मदत करू शकणार नाही. कारण तो आतापासूनच आई वडिलांच्या म्हणण्यावर चालतोय. पुढे काय करेल. पप्पा म्हणत होते आपण कर्ज काढू, काहीतरी करू, काहीतरी मार्ग निघेल. पण हे नातं तोडायचं नाही. सर्व नातेवाईकांनाही हे सगळं कळून गेलं होतं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्याकडे इतकेही पैसे नव्हते की आम्ही दूध घालून चहा बनवू शकू. शेवटी आम्ही दुधाशिवाय चहा बनवला. मग 10 लाख रुपये कुठून आणायचे. त्या दिवशी संध्याकाळी माझ्या नावावर एक पार्सल आलं. मी तर काहीच मागवलं नव्हतं आणि याआधी माझ्या नावावर कधीही पार्सल आलं नव्हतं. मी कोणालाही माझा पत्ता दिलेला नव्हता. काहीच समजत नव्हतं की हे काय आहे. पार्सल खूप मोठं होतं. माझ्या पप्पांनी विचारलं, बेटा तू काही ऑनलाईन मागवलंय का. मी म्हणाले, आपल्याकडे एवढे पैसेही नाहीत. पण पोस्टमनने सांगितलंय फक्त सही करा. हे एक पेड पार्सल आहे. म्हणजेच यासाठी पैसे भरले गेले आहेत. आई वडील खूपच अस्वस्थ होते. काहीच कळत नव्हतं की हे पार्सल कुणाचं आहे आणि का आले. जेव्हा ते पार्सल घरी आणलं आणि उघडलं तेव्हा त्यात एक बॅग होती, अगदी नवीन सुटकेस सारखी. आई वडील म्हणाले, कदाचित तूच काही मागवलं असेल चुकून. मी म्हटलं नाही, मी तर काहीही मागवलेलं नाही. आई जवळ आल्या आणि बाबा देखील. आम्ही जेव्हा ती बॅग उघडली तेव्हा आम्ही थक्कच झालो. बाबांनी तर हृदय थांबून बसल्यासारखं वाटलं आणि आईने पदर ओठांवर ठेवला. मला काही सुचत नव्हतं की काय करावं. कारण त्या बॅगमध्ये काहीच नव्हतं, फक्त रोख रक्कम होती. इतके सारे नोटांचे बंडल. आम्ही आयुष्यात कधीच इतकी रोख रक्कम पाहिली नव्हती. पूर्ण बॅग नोटांनी भरलेली होती. मी तपासलं, ते पैसे खरे होते. हे पाहून आम्ही सगळे गोंधळून गेलो. जणू काही स्वप्नात आहोत असं वाटत होतं. कधी एकमेकांकडे पाहायचो, कधी हसायचो, कधी रडायचो. काहीच समजत नव्हतं काय करावं. बाबांनी लगेच म्हटलं की हे चुकून आपल्याकडे आलंय, आपल्याला परत करायला हवं. मी म्हटलं, अशी चूक कशी होईल. पोस्टमनने तर तुमचं नाव सांगून हे पार्सल दिलं होतं. मग त्याला तुमचं नाव कसं माहीत झालं. मी जेव्हा बॅगेत हात घातला तेव्हा एक चिठ्ठी सापडली. मी ती पटकन उघडली. कारण कदाचित त्यात लिहिलं असेल की ही बॅग आपल्या घरी का आली. मी चिठ्ठी वाचली आणि थक्क झाले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यात लिहिलं होतं, मला तुझं नाव आठवत नाही, पण तुझ्या घराचा पत्ता मी पोस्ट ऑफिसमधून शोधून काढला. मी तुला एक अमानत पाठवत आहे. तू नक्कीच विचार करत असतील की इतके पैसे तुला कोणी पाठवले. आजकाल कोणी कुणाला 5 रुपयेही देत नाही. एक पोळी देण्याचीही तयारी नसते. पण हे समजून घे की मला तुझ्याकडून काहीही अपेक्षित नाही. असं काही आहे. हे पैसे तुझे आहेत. खरं तर तुझ्या आईवडिलांसाठी आहेत, ज्यांनी तुझ्यासारख्या मुलीचा संस्कार केला आहे. मी तोच वृद्ध फकीर आहे ज्याला तू कपड्याच्या दुकानात भेटली होतीस, ज्याला दुकानातून धक्के मारून हकललं गेलं होतं. कुणीही मला एक पोळीही द्यायला तयार नव्हतं, पण तू माझी मदत केलीस. फक्त एक नव्हे तर 10 पोळ्या आणून दिल्यास. तू मला 2 वेळचं जेवण दिलंस आणि म्हणाली, बाबा हे अन्न तुम्ही ठेवा आणि रात्रीसाठीही खा. मी तुझ्या डोळ्यात पाहिलं. कदाचित तू मला अजूनही काहीतरी द्यायचं मनात ठेवलं होतंस, पण तू तुझ्या क्षमतेनुसार जे शक्य होतं ते केलंस. मी फकीर नाही, मी एक मोठा व्यापारी आहे. माझ्याकडे देवाने दिलेलं सर्व काही आहे, पण खर्च करायला कोणी नाही. मला संतान नाही. माझ्याकडे इतकी संपत्ती आहे की कधी कधी समजत नाही की काय करावं. घर, गाड्या, सगळे छंद पूर्ण करून झाले, पण संपत्ती काही कमी होत नाही. दुनियेला ओळखण्यासाठी मी बाहेर पडलो होतो. मी म्हटलं होतं, जो मला एक पोळी देईल त्याला मी 1 कोटी रुपये देईन. ही गोष्ट मी खोटी सांगितली नव्हती.
तू मला 10 पोळ्या जेवण आणून दिलंस म्हणून मी तुझ्यासाठी 10 कोटी रुपये ठेवून जात आहे. माझ्या कानावर आला आहे की तुझं लग्न ठरलंय. हे पैसे तुझ्या लग्नात उपयोगी येतील. जर कधी मला भेटावंसं वाटलं तर मी माझ्या घराचा पत्ताही लिहून ठेवलाय. तुझ्यासारख्या सज्जन व्यक्तीला पुन्हा भेटून मला खूप आनंद होईल. मला माहित आहे की तू अजूनही आश्चर्यात असशील, पण मी पुन्हा सांगतो, हा काही विनोद नाही. हे पैसे तुझे आहेत. हे तुझ्या चांगुलपणाचं बक्षीस आहे जे तुला देवाने दिलं आहे. हे योग्य मार्गाने वापर आणि कायम अशी चांगली व्यक्ती राहा. तुझे आई वडील ज्यांनी तुला इतकं सज्जन बनवलं त्यांनाही माझा नमस्कार सांग. जेव्हा मी हे ऐकलं तेव्हा मी खूपच आश्चर्यात पडले. याचा अर्थ असा की तो माणूस फकीर नव्हता तर एक मोठा व्यापारी होता आणि तो लोकांच्या चांगुलपणाची परीक्षा घेण्यासाठी त्या रूपात बाहेर पडला होता. जेव्हा त्याने आपलं नाव सांगितलं तेव्हा माझे वडील त्याला चांगलं ओळखत होते. वडील म्हणाले, अरे तो तर फार मोठा माणूस आहे. त्याचं ऑफिस इतकं मोठं आहे की वर पाहिलं तर मानेला वेदना होतील. एक सामान्य माणूस त्याच्या ऑफिसमध्ये पायही ठेवू शकत नाही. त्याच्यासाठी 10 कोटी कुणाला देणं म्हणजे आपल्यासाठी एखाद्या गरीबाला 1000 रुपये देण्यासारखं आहे. माझे आई वडील आनंदाने रडू लागले. हे पैसे आमचेच होते आणि आता ते होते अख्खे 10 कोटी. आई म्हणाली, आता काही अडचण उरणार नाही. आता 10 लाख रुपये देणं आपल्यासाठी काही मोठी गोष्ट नाही. आपण मुलाच्या घरच्यांना 10 लाख रुपये देऊ. आपल्या मुलीचं लग्न छान होईल. आपल्या घराचं छतही गळतंय तेही आता दुरुस्त करता येईल. आणि निशाला मुलगा झाला होता, तिला काही दिलंच नव्हतं. आता तिच्यासाठीही काही घेऊन जाऊ. आई भविष्यातले स्वप्न रंगू लागली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. तिनेही तर आयुष्यभर तंगीच पाहिलेली होती. मी म्हणाले, आई तुम्ही जे काही सांगाल ते सगळं मी करेन. आपण घर उभारू, गाडी घेऊ, व्यवसाय सुरू करू. बहिणींसाठीही सगळं करीन. ज्या गोष्टी त्यांच्याकडे नाहीत त्या त्यांना देईन. पण मी आता त्या कुटुंबात लग्न करणार नाही. आई, मी अशा लोकांमध्ये लग्न करू शकत नाही ज्यांनी आपल्याला केवळ आपल्या इच्छांची पूर्तता करणारे यंत्र समजलं. तेही लग्न होण्याच्या आधीच त्यांनी आपल्याकडे हुंडा मागितला आणि नंतर पैसे मागायला लागले आणि त्यांना थांबवायला कुणीच नव्हतं. मी अशा लोकांशी लग्न करू शकत नाही. मी नकार या कारणासाठी देत नाही की आता माझ्याकडे पैसे आलेत, तर त्यामुळे देते आहे की जे लोक आधीच फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करत आहे ते पुढे काय करतील. मी म्हणाले, आता तुम्ही फक्त त्यांची माफी मागा. माझ्या वडिलांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं, बेटा तू अगदी बरोबर निर्णय घेतलास. मी मजबूर होतो पण आता नाही. आम्ही त्यांना फोन केला नाही. उलट सांगितलं की आमच्याकडे या, तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. ते आनंदाने आले. त्यांना वाटलं की आम्ही पैशांची काहीतरी व्यवस्था केली आहे. सगळे बसले. त्यांच्या समोर चहा नाश्ता ठेवला. ते खुश झाले आणि म्हणाले, आज तर स्वागत फार छान केलं. माझ्या वडिलांनी शांतपणे सांगितलं, तुमच्या सगळ्या अटी पूर्ण करण्याचा आम्ही शक्य तितका प्रयत्न केला, पण आता आमच्यात ताकद नाही म्हणून आम्हाला हे नातं मान्य नाही. ते थक्क झाले आणि म्हणू लागले, काय झालं, काहीतरी सांगा. जर पैशाचं ठरलं नसेल तर काही हरकत नाही. तुम्ही लग्न उरकून घ्या. वडिलांनी उत्तर दिलं, गोष्टी पैशांच्या नाहीत. आमच्या मुलीने हे नातं नाकारलं आहे. ते लोक आश्चर्यचकित झाले आणि लगेचच सूर बदलू लागले. पण नंतर उद्धटपणाकडे गेले. म्हणाले, तुमची मुलगी कोण आहे नकार देणारी? वाटतं तिला दुसरंच कोणी मिळालाय. वडिलांनी त्यांच्याशी वाद घातला नाही. फक्त एवढंच सांगितलं, माणसाची विचारसरणी त्याच्या स्वभावावर अवलंबून असते. अलविदा. आता तुम्ही जाऊ शकता. ते लोक तिथून निघून गेले, पण जाताना त्यांचं खरं रूप दाखवून गेले. त्यांनी आम्हाला खूप काही ऐकवलं, पण आम्ही सगळं शांतपणे सहन केलं. माझ्या डोळ्यात अश्रू होते. हे अश्रू ना पश्चातापाचे होते ना दुःखाचे. हे दिलासा मिळाल्याचे अश्रू होते, कारण माझ्या डोक्यावरून एक मोठं संकट टळलं होतं. देवाने मला कोसळण्यापूर्वी सावरलं होतं आणि माझ्या समोरची मोठी ठेच दूर केली होती. मी त्या व्यक्तीलाही भेटायला गेले. त्याचं नाव अमन चौहान होतं. तो खरंच खूप श्रीमंत माणूस होता. मी त्याचे आभार मानले आणि त्याला सगळं काही सांगितलं. तेव्हा तो म्हणाला, बेटी तू अगदी योग्य निर्णय घेतलास. जर माझा एखादा मुलगा असता तर मी तुला स्वतःची सून केलं असतं. आजपासून तू माझी लेक आहेस. मी माझ्या कमाईतून माझ्या बहिणींच्या समस्या सोडवल्या. कुणाकडे राहायला घर नव्हतं, कुणाला गाडीची गरज होती, कुणाला शस्त्रक्रिया करायची होती, तर कुणाच्या नवऱ्याच्या व्यवसायात अडचण होती. मी सर्वांच्या अडचणी सोडवल्या आणि स्वतःसाठीही घर बांधलं. माझ्या आईवडिलांच्या मनातील सगळ्या चिंता दूर झाल्या. आम्ही सगळे तीर्थयात्रेला गेलो.
संपूर्ण कुटुंब एकत्र होतं. सर्व बहिणी होत्या. आम्ही सगळे खूप आनंदी होतो. त्यानंतर मला एक असा माणूस भेटला ज्याला माझ्याशी लग्न करायचं होतं, कारण ज्याला मी आवडायचे तो त्या शाळेत काम करत होता जिथे मी शिक्षिका होते. मी कधी त्याच्याकडे लक्षही दिलं नव्हतं आणि त्यानेही कधी आपल्या मनातील गोष्ट सांगितली नव्हती. नंतर आमचं लग्न झालं आणि आता आम्ही दोघंही आनंदाने आयुष्य जगतो आहोत. आमच्या पैशातून आम्ही एक व्यवसाय सुरू केला. देवाच्या कृपेमुळे आमच्याकडे सर्व काही आहे. खरंच म्हणतात, जसं करशील तसं फळ मिळेल. तर मित्रांनो, या कथेचा नैतिक संदेश असा आहे की सत्य, आत्मसन्मान आणि प्रामाणिकपणाने केलेलं प्रत्येक कार्य शेवटी सुख आणि यश नक्कीच देतं. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.